नीट परीक्षा चुकली मग त्याला जबाबदार कोण? विद्यार्थी, प्रशासन की राजकारण? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एक विषयावरती बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशभरात चर्चा पेटवली आहे. कारण डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या काही विद्यार्थ्यांची नीट परीक्षा चुकली आणि त्यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ. एका बाजूला विद्यार्थी आणि त्यांचे पालक म्हणत आहेत की राजकीय कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुलं वेळेत परीक्षा केंद्रावरती पोहोचू शकली नाहीत, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे म्हणतात यासाठी सरकारला दोष कसा देता येईल. मग खरं काय, नेमकं घडलं काय आणि या प्रकरणाने देशभरात एवढी मोठी चर्चा का निर्माण झाली, आज आपण याचं सखोल विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. घटना आहे बंगळुरू मधली. नीट पुनर्परीक्षेच्या दिवशी शहरात एका मोठ्या राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याच दिवशी काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती उशिरा पोहोचले आणि त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोप केला की शहरातील प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे मुलं वेळेत पोहोचू शकली नाहीत आणि इथूनच सुरू झाला वाद. विरोधकांनी थेट सरकारवरती निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा राजकीय शक्ती प्रदर्शन महत्त्वाचं ठरलं का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विशेषतः सोशल मीडियावरती #नीट, #स्टुडंट फर्स्ट आणि #ट्रॅफिक केओस असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेकांनी प्रश्न विचारला, जर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती तर त्याच दिवशी मोठा राजकीय कार्यक्रम घेण्याची गरज काय होती? मात्र यानंतर कर्नाटकाचे मंत्री प्रियांक खरगे मैदानात उतरले. यांनी या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की संपूर्ण प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या केंद्रावरती एकूण 720 विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्यापैकी शेकडो विद्यार्थी वेळेत पोहोचले आणि परीक्षा दिली. केवळ काही विद्यार्थी उशिरा आले म्हणून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवरती किंवा सरकारवर दोष ठेवणं योग्य नाही. इतकंच नाही तर काही वृत्तांनुसार त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किती वेळ आधी पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. कारण नीट सारख्या राष्ट्रीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अनेक तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला जातो. आता इथेच या प्रकरणाचा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. कायद्याने कोण बरोबर की नैतिकदृष्ट्या कोण बरोबर? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर परीक्षा सुरू झाल्यानंतर किंवा प्रवेशाची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आत घेता येत नाही. कारण मग परीक्षेची गोपनीयता आणि समान संधी यावर प्रश्नचिन्ह उभं राहतो. म्हणून परीक्षा केंद्राने प्रशासनाचे नियम पाळले. पण नैतिक प्रश्न अजूनही कायम आहे. जर शहरात मोठा राजकीय कार्यक्रम होणार होता, जर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता होती, तर विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था का करण्यात आली नाही? विशेष सूचना का देण्यात आल्या नाहीत? आणि प्रशासनाने यासाठी अधिक संवेदनशील भूमिका का घेतली नाही? हे प्रश्न अजूनही उपस्थित केले जात आहेत. खरं तर हा वाद फक्त 3 किंवा 4 विद्यार्थ्यांचा नाही. हा वाद भारतातील स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेचा आहे. कारण नीट म्हणजे फक्त परीक्षा नाही, ती लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारी परीक्षा आहे. एका मिनिटाच्या उशिरामुळे वर्षभराचं नुकसान होऊ शकतं. याच कारणामुळे सोशल मीडियावरती लोक 2 गटात विभागले गेले. पहिला गट म्हणतो विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदारी घ्यायला हवी होती, तर दुसरा गट म्हणतो सरकार आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायला हवं होतं. विशेष म्हणजे हा वाद अशा वेळी समोर आला जेव्हा नीट परीक्षा आधीच अनेक वादांमुळे चर्चेत राहिली होती. पेपर लीकचे आरोप, परीक्षा व्यवस्थापनावरील प्रश्न आणि विद्यार्थ्यांचा वाढता ताण यामुळे लोकांमध्ये आधीच अस्वस्थता होती. त्यामुळे ही घटना घडताच लोकांचा संताप अधिक तीव्र झाला. माझ्या मते या प्रकरणात 2 गोष्टी एकाच वेळी सत्य असू शकतात. पहिली, विद्यार्थ्यांनी अशा महत्त्वाच्या परीक्षेसाठी अधिक वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी, सरकारने देखील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दिवशी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे परिणाम लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला राजकारण सुरूच राहणार आहे, सभा, मोर्चे, कार्यक्रम होतच राहणार आहेत, पण दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं भविष्य देखील आहे आणि भविष्यासमोर राजकारण दुय्यम असायला हवं. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो. भारतातील प्रत्येक प्रशासनाने परीक्षा दिवसांना हाय प्रायोरिटी डे म्हणून पाहायला हवं. जसं VIP मूवमेंटसाठी विशेष व्यवस्था केली जाते, तशीच व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी का नसावी? कारण देशाचं भविष्य मंत्री, खासदार किंवा पक्षांमध्ये नाही, तर त्या विद्यार्थ्यांमध्येच आहे, जे आज परीक्षा हॉलमध्ये बसून उद्याचे डॉक्टर, इंजिनियर आणि शास्त्रज्ञ बनण्याचं स्वप्न पाहत आहे. म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा नाही की प्रियांक खरगे बरोबर की विरोधक बरोबर. खरा प्रश्न हा आहे की भविष्यात अशा घटना
पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय शिकणार? कारण वाद संपतील, राजकीय आरोपही थांबतील, पण एखाद्या विद्यार्थ्याचं हरवलेलं 1 वर्ष परत येणार नाही. तुमचं मत काय? या प्रकरणात जबाबदार कोण? विद्यार्थी, प्रशासन की राजकारण? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणांसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.